Hello everyone. Welcome to the series of Letters to Editor. रिसेंटली एक महत्त्वाची न्यूज होती ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि न्यूझीलंडच्या गव्हर्नमेंटने फ्री ट्रेड ॲग्रीमेंटची डील साईन केलेली आहे. आता मी तुम्हाला लास्ट टाइम सुद्धा सांगितलेलं आहे की जर समजा आपल्याला UPSC क्रॅक करायची असेल तर आपल्याला लँग्वेजवर काम करावं लागेल, वर्ड्सवर काम करावं लागेल, सेंटेन्सेसवर काम करावं लागेल. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं लेटर्स टू एडिटर ऑफ द हिंदू न्यूजपेपर. तर आपण या सिरीजमध्ये द हिंदू न्यूजपेपरमधलं एव्हरी डेचं लेटर्स टू एडिटर डिस्कस करण्यात, त्यातली कोणती लँग्वेज आपण वापरू शकतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणते पर्स्पेक्टिव्ज यूज करू शकतो आणि त्यातील एखादं ओपिनियन आपल्या आन्सर रायटिंगसाठी वापरू शकतो का, यावर आपण काम करणार आहे. सो या इंडिया न्यूझीलंडच्या FTA म्हणजे काय की फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबद्दलचं हे जे एडिटोरियल आलं होतं त्यातील हा एक महत्त्वाचा ओपिनियन आहे. काय म्हणतो बघा, आणखीन वेन आय एम टेलिंग यू जस्ट गो थ्रू और जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द लँग्वेज दॅट इज बिंग यूज्ड ओव्हर हिअर. सी, इंडिया स्ट्रॅटेजी ऑफ फ्रेंडशिप डायव्हर्सिफिकेशन, लुक ईस्ट पॉलिसी, लुक वेस्ट पॉलिसी, म्हणजे तुम्ही तुमच्या IR जेव्हा स्टडी करता तेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की आपण कोणत्याही एकाच टाईपच्या गव्हर्नमेंटवरती जर रिलाय राहिलो तर डेंजरस असतं. जसं की इकॉनॉमीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट होता की China+1 पॉलिसी, ज्यामध्ये काय होतं की ओव्हर रिलायन्स ऑन चायना बाय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज हॅव लेड टू देअर लॉसेस इन कोविड इरा, पोस्ट कोविड इरा. So what they decided that they will go to China+1 पॉलिसी, ज्यामध्ये फक्त चायनावरती कम्प्लीट रिलाय न राहता चायनाच्या व्यतिरिक्त व्हिएतनाम असेल, इंडिया असेल, मेक्सिको असेल, यावर आपण फोकस करू शकतो का. तर ट्रेड डायव्हर्सिफिकेशन सारखंच हा खूप मेन पॉईंट आहे. फ्रेंडशिप डायव्हर्सिफिकेशन तुम्ही लिहू शकता. इज नेसेसरी फॉर सेफ गार्डिंग अगेन्स्ट ग्लोबल सप्लाय चेन व्हॉलेटिलिटी, ही एक लँग्वेज महत्त्वाची आहे. सप्लाय चेन व्हॉलेटिलिटी, especially after experiencing US President Donald Trump's overwhelming friendship which brought our labor intensive industries. लक्षात घ्या, या इंडिया न्यूझीलंड फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा सगळ्यात मेन बेनिफिट कोणाला होईल या ओपिनियननुसार, तर लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीजला. आता यावर तुम्हाला वर्कआउट करायचं की लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज कोणत्या आहेत. द न्यूझीलंड FTA सर्व्स ॲज अ मास्टर क्लास इन डिफेन्सिव्ह लिबरलायझेशन. आता यावर प्रश्न येऊ शकतो IR की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय डिफेन्सिव्ह लिबरलायझेशन. म्हणजे काय, आपण आपली इकॉनॉमी लिबरलाइज करतोय, आपण आपल्या इकॉनॉमीला बेनिफिट्स मिळवून देतोय, इकॉनॉमी ओपन अप करतोय, बेनिफिट्स घेतोय, पण याचसोबत बाहेरच्या सेक्टरसाठी, इंडस्ट्रीजसाठी, कंपनीसाठी किंवा बाहेरच्या कंट्रीजसाठी आपली इकॉनॉमी लिबरलाइज करत असताना वी आर ऑल्सो कीपिंग आर कार्ड्स ॲट बे. आपण आपले कार्ड्स सगळे ओपन करत नाही आहेत आणि आपण डिफेन्सिव्ह मोडवर सुद्धा आहोत. सो यामध्ये फाईल न्यूझीलंड इज अ पॉवर हाऊस इन डेअरी अँड हॉर्टिकल्चर, इंडिया हॅज सक्सेसफुली रिंग फेन्स्ड इट्स सेन्सिटिव्ह डेअरी सेक्टर. म्हणजे ही FTA होत असताना आपण आपल्या डेअरी सेक्टरला न्यूझीलंडच्या FTA पासून कम्प्लिटली प्रोटेक्शन केलेलं आहे, ज्यामध्ये आपण क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की आपलं जे डेअरी सेक्टर आहे इज कम्प्लिटली नॉन निगोशिएबल फॉर रुरल लाईव्हलीहूड सिक्युरिटी. जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस लक्षात घ्या की इंडिया आणि न्यूझीलंडच्या ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये आपण आपल्या डेअरी सेक्टरला का आणलं नाही आहे, तर वी आर गिविंग द रिझन ऑफ रुरल लाईव्हलीहूड सिक्युरिटी. म्हणजे जी लोक रुरल एरियाजमध्ये राहतात त्या लोकांचं लाईव्हलीहूड डेअरी सेक्टरवरती डिपेंडेंट आहे. यामुळे आपण आपल्या डेअरी सेक्टरला या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये आणत नाही आहेत. The FTA should be viewed not as a primary market for volume but as a change टू एंगेज विथ क्वालिटी अँड टेक्नॉलॉजी पार्टनर. हे तुम्हाला इंडिया न्यूझीलंडवर कुठं जरी आन्सर रायटिंगवर क्वेश्चन आला तर दिस पर्टिक्युलर 3 लाईन कॅन बी यूज्ड ॲज कॉन्क्लुजन ऑफ युअर आन्सर. लक्षात घ्या, तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत यावर काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला फायदा होणार नाही. दुसरा एक सेम त्यातला पॉईंट आहे जो आहे तो सर्पंट्स बाईट. बेसिकली सापांनी चावल्यानंतर काय होतं किंवा सापांनी चावल्यानंतर काय पॉलिसी डिसिजन, त्याबद्दलचा पॉईंट आहे. द इश्यू ऑफ टॅकलिंग स्नेक बाईट्स इन इंडिया हायलाइट्स द क्रायसिस ऑफ सस्टेन ॲज मच बाय सुपरस्टिशन ॲज सिस्टमिक गॅप्स. इथं वर्ड महत्त्वाचा आहे, सिस्टमिक गॅप, म्हणजे आपली जी सिस्टीम त्या ठिकाणी काम करते त्यांच्या गॅपवर महत्त्वाचं आहे. हार्मफुल प्रॅक्टिसेस परसिस्ट सच ॲज मेकिंग द स्नेक बाईट अगेन इन दी होप दॅट इट विल टेक दी वेनम बॅक. म्हणजे
सापालाच परत ज्या ठिकाणी साप चावला त्या ठिकाणी परत चावायला लावणं, सो दॅट तो साप ते सगळं विष शोषून घेईल. हे हिंदी चित्रपटामध्ये जे रोमॅन्टिसिझम दाखवलंय की हिरोला साप चावल्यानंतर जी हिरोईन इच्छाधारी नागिन असते ती ज्या ठिकाणी तो विलन साप चावला त्या ठिकाणी चावते, सगळं विष स्वतः पिते, मग त्या इच्छाधारी नागिनलाच ते विष चढतं, असं काहीतरी आपल्या लोकांना वाटतं. तसं काहीही नसतं. सो इट डिलेज द ट्रीटमेंट वाईल सिकिंग फेथ हिलर्स, हे चांगलं नाहीये. स्लीपिंग ऑन द ग्राउंड फर्दर increases exposure to rural areas, which is bad thing. Therefore, public health strategy, word very important for anxiety, must prioritize behavioral change alongside anti-venom supply. Targeted awareness campaigns, school level education, and community health worker training can replace myths with first aid protocol grounded in the science. त्यांनी काय काय सोल्युशन मिळू शकतं सांगितलंय. टार्गेटेड अवेअरनेस कॅम्पेन, स्कूल लेवल एज्युकेशन, कम्युनिटी हेल्थ वर्कर. बघा, हे काय सोल्युशन नाही आहे, जे मी डिस्कस करतो हे सोल्युशन नाही आहे, हे फुल फ्लेश आर्टिकल नाही आहे. मी फक्त डिस्कस करतोय की त्या पर्टिक्युलर एडिटोरियलवरती, त्या पर्टिक्युलर इश्यूवरती तुम्ही काय व्हॅल्यू ॲडिशन करू शकता, त्यासाठीची पर्टिक्युलर सिरीज आहे. थँक्यू व्हेरी मच.